आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले काय झालं कशाला गळाखोट ओरडतेस ग अक्षा काय तुमची मैत्रीण अक्षा ए हाय टीना काकी ही की नाही माझी मैत्रीण हो का दिल्लीवरून आली आहे काकी हे बघ नीट बोल काय ते हिला 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 लावलंय काकी हिला की नाही अमेरिकेला जायचंय मग जाऊ दे ना तुला जो मुलगा पसंत पडेल ना त्याला आपल्या घरात पेंगेस म्हणून ठेवूया ना तू त्याच्याशी थोडे दिवस मैत्री कर जर तुला पसंत पडला तू लग्न कर नाहीतर जाऊ दे मला एक आयडिया सुचली आपण वर्तमानपत्रात जाहिरात देऊया विथ टेलिफोन नंबर आम्हाला लग्न करावं असं वाटतंय कुणा सकट अहो कुणाबरोबर म्हणजे काय मुली बरोबर ना हा मी कवा म्हटलं मुला बरोबर आणि आता मुलगी समोर हाय ना हो म्हणून तर आलोय ना विचारायला त्यात विचारायचं काय करा की लग्न करा लग्न करा तुम्ही तुझ्या बरोबर आम्हाला काय झालं मी काय मुलगी नाही वय आणि काय रे मी काय सुंदर नाही वय आव माधुरी दीक्षित हेमा मालिनी श्रीदेवी इतकंच काय ते आताची नटी आहे ना मल्लिका शेरावत तिला पण मी मागे टाकले आणि तुम्हाला मी दिसत नाही वय अहो दिसता हो पण त्याचा काय आम्हाला ना कलाकाराबरोबर लग्न नाही करायचं काय हा पण मी कुठं कलाकार आहे पण मी सुंदर नाही वय अहो तुम्ही सुंदर आहात हो खूप सुंदर आहात पण मुली बरोबर अहो म्हणजे आम्हाला मुलीशीच लग्न करायचं आहे पण ते अमेरिकन मुली आल्यात ना त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे आम्हाला तुम्हाला दुखवायचं नाही पण बाय द वे हु आर यू काय अहो म्हणजे तुम्ही त्यांच्या कोण बरोबर बोललो ना हा मी वय हा मी हा मी कोण अहो मॅडम तुम्हालाच विचारतोय कोण तुम्ही म्या वय हा म्या या घरातली कामवाली बाय आहे कामवाली ए भाई जा आज जा आणि आपल्या मालकिनीला पाठव आली मोठी लग्न करायला आली आणि बोल्यावरच चढली भयानकच आहे हो चल बोल्यावरच बसली लगेच भयानकच आहे बस 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 जा बोलव लवकर तुम्ही बी लय आले मोठे लग्न करायला आपली आपली थोबाड बघितलीत का जा जा आधी तोंड धुवून या मला बोलायला आली मोठी अमेरिकावाली बरोबर लग्न करायला गेली वाटली गेली काकी साहेब ओरडायला काय झालं अहो बघा तरी बाहेर किती तर करायला आलेत काय काय करायला आले अहो ते पेपर मध्ये दिलं नव्हतं का ते नाही का ते अच्छा अच्छा लग्नासंबंधी आले किती जण आलेत लोक आलेत बघा ते म्हणजे 1 2 3 4 मोजत काय बसलीस बाहेर जाऊन त्यांचे बायोडाटा घेऊन ये आणि त्यांना म्हणावं मला कॉल कर काय करायला सांगू फोन करायला सांग म्हणावं नंतर आम्ही त्यांना फोन करून बोलव जा सगळ्यांचं घेऊन ये अगं बाई काय घेऊ
ए फाजीलपणा करू नकोस. सगळ्यांचे बायोडाटा घेऊन ये. चल जा कामाला लाग. ठीक आहे. फाजील मेली. त्याचा काय एकदा आपण लग्न केला ना तिच्या बरोबर की आपण डायरेक्ट अमेरिकला स्कॉलरशिप काढणार. अरे शेटेल होणार ना आपण. तुला सांगतो ना त्याचं काय ते काय ग्रीन पास का काय भेटतो ना. तो एकदा भेटला की टेन्शन नाही ना. आली 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 आली. काय सगळ्यांनी आपलं आपलं द्या. काय द्यायला? काय काय द्या. ते बायो नोटा. आता मला कळलं ही बाय आपल्याला नोटा देते. त्या नोटा द्या. अरे नोटा नाही बायोडेटा बोलली ती. हा तेच ते. आणि तिला तुमचं द्यायला बोलवलं ना का मग या. काय द्यायला काय काय बोलते. इंटरव्ह्यू. आईला ही बाई कुठच्या व्ह्यूने बोलते ना तेच काय कळत नाही आपल्याला. अरे इंटरव्ह्यू बोलली ती. अच्छा अच्छा म्हणजे काय आपण आपला बायोडाटा द्यायचा मग ती बघणार मग ती आपल्याला आज बोलवणार मग आपल्याला बघायला मिळणार. काय बोलतो का तू. एक मिनिट त्या बाई मी आणलाय. हा घ्या माझा बायोडेटा. लय मोठा आपला बायोडेटा. हा घ्या. हा देऊ टाक देऊ टाक देऊ टाक. हा हा चला लवकर. आता मी तुमच्या सगळ्यांच्या बायोडेटा घेतलेला आहे. तर आता तुम्ही सगळ्यांनी जा. तुम्हाला आम्ही फोन करून कळू. या आता तुम्ही. चला 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 इकडे इकडे कुठे इकडे इकडे बोलवणार आपल्याला. हा चला. रुकू 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 आहेस ना. हे बघ हे डॉक्टरने औषधं दिले ते बघ ह्या गोळ्या दिलेल्या आहेत. या घ्यायच्या 7 दिवस. हा सगळं व्यवस्थित केलेलं आहे. डॉक्टरने मला सांगितलेलं आहे आराम करायचा उठायचं नाही. सारखं गंगेत घोडून आलं बोलायचं नाही. हा बेड रेस्ट घ्यायची कम्प्लिटली. अजिबात काळजी करायची नाही. मी आहे कुठे ऑफिसला. चल बाय जातो. हो कुठे चाललात. ऑफिसला जातोय. हो असं कसं. माझ्याकडे कोण. तुझ्याकडे कोण म्हणजे काय. अक्षू आली ना आपली. हो अक्षरचं कॉलेज नाही का. अगे एक दिवस कॉलेजला गेली नाही तर काय कुलगुरू युनिव्हर्सिटी बंद पाडणार नाहीये. अहो एक दिवस ऑफिसला नाही गेलात तर काय ऑफिस तुमचं बंद पडणार नाहीये. अगं पण मग खाणार काय आपण ऑफिसला मी गेलो नाही तर. असं काय करताय. माझ्याकडे कोण. तुम्ही काय जायचं नाही ऑफिसला आधी सांगा. नाही गावा चल मी जातो चल. अहो तुम्ही असे कसे जाता. अरे, चला बसा बसा खाली. तुम्ही कसं जाता. मी एकटी काय करणार. मला बरं नाही तुम्हाला माहित आहे. इतके दिवस मी तुम्हाला काम करते सगळं घरची कामं करते हे करते सगळं. अगं आजारी आहेस ना तू. हो ना मी विसरले मी आजारी आहे. आता हे बघ आराम कर. मी कुठेही जाणार नाही. तुझ्या जवळ थांबतो. हा आज ऑफिसला दांडी. हा अगदी पकडून राहायची गरज नाही. मी थांबतो म्हटलं थांबतो. अहो चहा घ्या. हा चांगले स्वप्न बघत होतो तिला. अरे दवाखान्यात काय स्वप्न बघताय. मस्त दवाखान्यात बसून स्वप्न बघताय. चिक 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 चाललंय. हा चहा घ्या आता. काय बायको आहे. स्वतःची सेवा मात्र माझ्याकडनं करून घेते आणि नवऱ्याची सेवा करायला नको. हडळ कुठची. काय हरळ मिळालं मला. तुला मी हडळ म्हणालो. तुला मी हडळ म्हणालो. त्या हडळीचा असा अपमान करायला नको होता ना. अगं म्हणजे मला मी तुला हडळ म्हणालो. तू हडळ आहेस ना. आहेस का हडळ. मग तुला हडळ कसं म्हणेन मी. हडळ कुठची. हडळ कुठची म्हणालो का मी तुला. कुठची हडळ आहेस तू. नाही काय नाही काय नाही. चाप्या चाप्या. चाप्या हा कुठला नवीन पदार्थ. चाप्या. अच्छा चहा. चहा प्या असं म्हणते. मला वाटलं चाप्या. ए रुकू मला भरव ना. हो का. ती नरसूबाई आहे ना तिला बोलवा. तुमच्या घशाखाली उतरत नाही ना. चांगलं उतरत बोलून घ्या तिला. खरंच ती आली तर मला प्रेमाने भरवेल बिस्किट. हो नाही म्हणजे आता तू आहेस तर तू भरव ना मला. म्हणून सांगतो मी भरव ना. असं काय करते. वेगळे नाही अशी काय करते. प्रेमाने भरवले तर असं खायला घालशील. हो माहितीये. स्वतः काय खातेस. मला भरव. सांडवू नकोस बिस्किट. खूप किमती आहेत. हो का?
ह्याच्यात ईमेल आयडी नाहीये. काय ग ए काय करतायत तुम्ही दोघी जणी? काय नाही, आपलं हेच मेल पाठवते. ईमेल. ईमेल 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 असं मी ऐकलं होतं. ए ईमेल म्हणजे काय सांग ना मला. आंटी तुम्हाला माहित नाही? नाही ना. आधी हे तरी संपू दे मला. आणि अशी भरवतात का बिस्किट? हे बा अशी भरवायची असतात. हे बा असं बिस्किट बुडवायचं आणि हे असं खायचं. आता भरव मला बघूया. हा असं बुडवायचं. हा हा फुंकर मारायची. हा आणि असं तुम्हीच तर सांगितलं असं बुडवायचं आणि असं खायचं. अगं हॉस्पिटलमध्ये कोण आहे? मी आहे ना. आजारी कोण आहे? मी आहे ना. हडळ कोण आहे? अगं हडळ अगं सडळ हाताने बिस्किट भरव मला. हा बरं ऐक ना, तू किती चांगली आहेस ग. अहो जास्त कौतुक करू नका माझं. मला माहितीये मी किती चांगली आहे ते. बस आता थांब, हे संपू दे आधी. अरे हे पण नर्सबाई आल्या. हॅलो मिस्टर माधव. हॅलो. हाव आर यू? आय एम फाईन. आता लवकरच तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे. कशाला उगा डिस्टर्ब देते? मला ठेवून घ्या ना इकडे. कारण तुम्ही आता छान झालेला आहात. हो हो बिस्किट खाणार. हा नक्की, मला आवडतं. अगं त्यांना हातात देतोय त्यांच्या. हातात द्या. हा बघ त्याने प्रेमाने खाल्लं. थँक्यू. ओके. चला ओके बाय. आणि माझ्या घरी या हा कधीतरी. नक्की. अहो पाहुणे म्हणून बोलवतोय. पाहुणे म्हणून या हा. ठीक आहे नक्की. बाय. फोन करा मला. आता ईमेल म्हणजे पत्र व्यवहार पाठवण्याचं एक सोपं माध्यम आहे. अच्छा. म्हणजे बघा हा, तुम्ही जेव्हा पोस्टाने पत्र पाठवता त्यावेळेस ते लवकर पोहोचतं का? हो. नाही पोहोचत. हा त्याला वेळ लागतो पोचायला. हो, हो. पण जेव्हा आपण ईमेलद्वारे पत्र पाठवतो तेव्हा ते काही सेकंदातच पोहोचले जातात. अरे वा, मग हे तर सोपं आहे. मी तुम्हाला ना आता तुमचा ईमेल आयडी तयार करून हो दाखव. हो दाखव दाखव दाखव. हा बघा, झाला तुमचा ईमेल आयडी तयार. हे एकदम सोपं आहे ग. आता मावशी, तुम्ही हा जो ईमेल आयडी आहे ना, आता तुम्ही कुणालाही ईमेल आयडी देऊ शकता आणि कुणी तुम्हाला ईमेल आयडी वरती मेल पाठवू शकतं. खरंच? हो. आणि मग नंतर तुमची जेव्हा डिलिव्हरी ना. डिलिव्हरी नको, ईमेलच कर. मावशी, डिलिव्हरी म्हणजे काय ते माहितीये का? नाही. मग डिलिव्हरी नको कसं म्हणता तुम्ही? मावशी, डिलिव्हरी म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखाद्याला ईमेल पाठवणार त्यावेळेस तो पोहोचल्यानंतर जेव्हा तुम्हाला रिप्लाय तुम्हाला मिळणार त्याला डिलिव्हरी रिपोर्ट असं म्हणतात. असं सांग ना मावशी. हा. हा बघा, हा तुमचा ईमेल आता गेला आणि हे बघा, हे जे आलंय ना, हा डिलिव्हरी रिपोर्ट. अय्या किती सोपं आहे. हे बघा, तुम्ही तुमचं चालू दे काम, मी माझ्या कामाला लागते. हा चल. हो अहो मला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे आता. मग सांगतोय काय, मग आनंदाची बातमी आहे. अहो देणार ना पेढे म्हणजे काय, पण आल्यावर देणार. हो येईन, लवकरच येईन मी तिकडे. तर लवकर भर. हे पण डाकू लोक आले. हा पण डाकू डॉक्टर तब्येत बरोबर नाहीये ना, मी समजू शकतो. हा सिस्टर, इंजेक्शन दिलं? येस सर. औषध दिली? येस सर. ओके. त्यांनी मला सगळं दिलंय. म्हणजे औषध इंजेक्शन वगैरे सगळं दिलंय त्यांनी मला. अच्छा, बिल दिलं का? बिल दिलंय. कोणी दिलंय बिल? अच्छा ठीक आहे, ती नंतरची गोष्ट आहे. हा. हा हे बघा मिस्टर माधव, काय तुमची तब्येत आता एकदम ठीक आहे. आता तुम्ही आहे ना घरी जाऊ शकता. घरी जाऊ शकतो मी? हो. थँक्यू डॉक्टर. आणि स्वतःची नीट काळजी घ्या. हो हो. हे हिला सांगा हो. हा. अश्विन अश्विन, तू ना ही वायर आहे ना माझ्या आता हातात दे. तुझा मोबाईल सुद्धा दे. एक काम करते, मी डमरू घेते आणि वाजवत बसते, मग तू नाचत राहा. हा डमरू मला असं वाटतं ना मी मदारी आहे. मदारी म्हणजे काय? मी माकड. अक्षू मार खाणार हा. हे तू तुझ्या ना माकड उड्या ना तर थांबवा. मला एक सांग, तू एक मिनिट सुद्धा शांत राहू शकत नाहीस का? अक्षू तुला काय सांगू,
माझ्या तनात मनात नस नसात कसा डान्स डान्स आणि डान्सच आहे. उठता बसता मनात स्वप्नात जागेपणी डान्सच डान्स. माझी टेस्टच उरली नाही ग. अरे माझ्या डान्सर भावा, तू तुझ्या टेस्टमुळे माझी टेस्ट का बिघडवतोयस? जरा तरी शांत राहशील का तू? अक्षू अजून किती का मला शांत करणार? या अगोदर टेप लावून डान्स करायचो तर टेप बंद करायची, आणि आता हेडफोन लावून डान्स करतोय तर मदारी बनायला निघालीस. अश्विन, त्यावेळेस ना तू गोंधळ घालून ना अक्षरशः ध्वनी प्रदूषण करत होतास आणि कान माझे अगदी ना विटाळून टाकलेस. पण आता काय झालं माहितीये, हे तुझा असा डान्स बघून ना मला नजर प्रदूषण व्हायला लागलंय आणि मला झोप येत नाही. असं वाटतं भूकंप होणार, आवाज होणार. अरे अच्छा अच्छा बाबा, आता तू सांग मग मी काय करू ते, म्हणजे तुला त्याचा त्रास होणार नाही. एक काम कर, मी असताना घरात काही एक काम करू नकोस प्लीज. मी नसताना का गोंधळ घालायचा ना तेवढा घाल. हा अक्षय 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 काय झालं? काय झालं तुला? अगं मी काय सांगू, इथे आल्यापासून अगदी बोरच झाले बघ. काय झालं तुला बोर व्हायला? बोर झालेच टेनी. मी की नाही आताच डान्स शिकणार आहे आणि तुला पण डान्स शिकवणार. अश्विन, हा डान्स तूच कर, मला नाही इंटरेस्ट आहे. अश्विन, पुरं झालं आता. काय तू मदारीने माकडाचा खेळ चालवलास? हा चल जा पो इथून. कुठे जाऊ? कुठेही जा, पण प्लीज माझं डोकं खाऊ नकोस. वेडा आहे तुझं डोकं खायला? ए ठीक आहे. माझा डान्स आता पुरे झाला, आता मी मस्त अभ्यास करणार. बरं वाटलं मला. अगं अक्षू काय झालं? अक्षू 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 अगं काय झालं? अगं तो म्हणतो की मी अभ्यास करायला चाललो म्हणून तुला चक्कर आली? पण मला सांग, तू का बोर झाली आहेस? अगं ते मेरी, तिथं माझ्याकडे लक्षच नाहीये. लक्ष देईल. सबर का फल मीठा होता है मेरी जान. सबर का फल? ये कौन सा फल है? आम का या? सध्या हिंदी पण येत नाही आणि म्हणे मी अमेरिकेला चालले. तिकडे इंग्लिश लागतं. काय माहिती माझं हे स्वप्न कधी पूर्ण होणार. आले रे आले आले पेंगेस्ट आले.